नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. नागराज लांबकडे, राहणार केळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. हा, तर दादा आज आपण आपल्या या काकडीच्या प्लॉट मध्ये आले, बरोबर? बरोबर. तर मला सांगा दादा, ही काकडीची व्हरायटी कोणती? नाझिया. नाझिया व्हरायटी, बरोबर. तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? 22 दिवसाचा. हा, 22 दिवसाचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे, बरोबर. तर काकडी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खताचा तुम्ही बेडमध्ये वापर केलेला आहे, बरोबर? हो. आणि आपले जे कडू औषध आहे त्याच्यावरून तुम्ही स्प्रे काढलेला आहे, हो. बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत बेडमध्ये भरली, हो. आज 22 दिवसाचा प्लॉट आहे, बरोबर? हो. तर मला सांगा, तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? काळोखी आहे, चांगले फुटवे, शिवाय तळापासून फुटवे. हा, अजून तर काकडीच्या कलर बिलर एकदम भारी. हा, बीज एकदम ओके. बरोबर. म्हणजे 22 दिवसात आज तुम्ही पहिला तोडा केलेला आहे, बरोबर? हो. काकडीची साईज आणि चमक एक नंबर आहे. आणि आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना, तर एकदम एकसारखा प्लॉट आहे. जर प्रत्यक्षात पाहिलं ना, आता हा मला वाटतं द्राक्षाचा मांडव आहे, बरोबर? हो, द्राक्ष. म्हणजे 6.5 फुटाच्या वर काकडीची आता हाईट झालेली, बरोबर? 6.5 फुटापर्यंत हाईट गेलेली आहे तुमची काकडीची. हे बघा ना, जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना, आणि एकदम भरपूर फुटवे, डायरेक्ट तळातून आहे ना, खोडातून खालून फुटवे भरपूर, बरोबर? हो, आहे. आणि पानाला चमकदार पान आहे, रुंद पान आहे, आणि महत्वाचं काय आहे, भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली, बरोबर? हो. किडीचा अटॅक कुठंच दिसत नाही, कारण तुम्ही कडूपावर आपलं जे वरून त्याचा स्प्रे काढलेला आहे. हो, काढलो. आणि आता जर आहे ना, जर प्रत्यक्षात पाहिलं ना, हे बघा ना, आता काकडीच्या वरती एक झेंडूचा प्लॉट आहे, त्या झेंडूच्या प्लॉटसाठी पण तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेडमध्ये वापरलेली, भरलेली, बरोबर? तर मला सांगा, तुम्ही साधारणतः याच्या आधी जे म्हणजे ज्यादा केमिकल वापरत होते आणि आता जे आपण ऑर्गॅनिक जे खतं जे बेडमध्ये भरले, याच्यात तुम्हाला काय काय म्हणजे फरक जाणवला दोन्हीमध्ये? फरक खूप चांगला आहे हा. हा. कारण आपण ऑर्गॅनिक खत वापरण्यापलीकडं आपण जेव्हापासून वापरतोय हा, तेव्हापासून आपल्याला पाण्याची कॅनोपी, बरोबर, परत पानाची ती ग्रेनरी, हा, ती सर्वात महत्वाची. कारण जेवढं पान चांगलं हा, तेवढं फळाची क्वालिटी चांगली. बरोबर आहे. कारण अन्नद्रव्य आहे ना, ते जे म्हणजे पिकाला जे अन्नद्रव्य लागतात ते हो. सगळ्या गोष्टी त्या पुरवल्या जातात त्याच्यातून, बरोबर. त्याच्यामुळे पानाची कॅनोपी वगैरे सगळं चांगलं हा. आहे. फुटवे एकदम भारी, हा, काळ्या सुद्धा भारी. हा, आणि आपलं काय म्हणायचं त्याला, काकडीची साईज आणि चमकदार पान, बरोबर, एक नंबर, 100% पॉवरफुल आहे, बरोबर. आता जर कसं आहे माहिती आहे का, प्रत्यक्षात आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे ना दादा, ही पूर्ण मातीवरती काम करतात. ते म्हणजे माती भुसभुशीत करणं, जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं, जमीन पांढरी मुळी वाढवणं, आणि याच्यापासून महत्वाचं काय आहे का, कोणता साईड इफेक्ट नाही. जरी टेम्परेचर हिट जरी असली ना, तर हिटमुळे काय होतं, कधी कधी ना मुळे ब्लॉकेज होणं किंवा खत आपटेक न होणं, हा प्रकार जो घडतो, तर हे जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे त्याच्यामुळे तो प्रकार घडत नाही. कारण हे पूर्ण जैविक आहे, हे काही केमिकल वगैरे काही नाही. तर साधारणतः ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत, या वापरून तुम्ही समाधानी आहात? हो आहेत.